या राशींचा तुम्हाला राग दिसेल, पण त्यांचं प्रेम दिसणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का, जी सतत रागावते, चुका काढते, कधी-कधी कठोर बोलते, पण जेव्हा खरोखर गरज असते, तेव्हा सर्वात आधी मदतीला देखील तीच धावून येते. अशा लोकांना अनेकदा चुकीचं समजलं जातं, कारण आपल्याला त्यांचा राग दिसतो, पण त्यामागचं प्रेम, काळजी आणि आपलेपणा कधीच दिसत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींमध्ये हा स्वभाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आज आपण अशाच 5 राशींबद्दल जाणून घेणार आहोत, की ज्यांच्या रागामागे अनेकदा प्रेम दडलेलं असतं. गरज असते ते जाणून घेण्यासाठी. यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्ती अतिशय शिस्तप्रिय आणि जबाबदार स्वभावाच्या मानल्या जातात. त्यांना प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने व्हावी असं वाटत असतं. त्यामुळे घरात किंवा नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा एखादी चूक दिसली तर त्या लगेच बोलून दाखवतात. समोरच्या व्यक्तीला त्यांचा स्वभाव कडक किंवा रागीट वाटू शकतो, पण जर आपण त्यांच्या कृतीकडे लक्ष दिलं तर लक्षात येतं की त्या व्यक्तीचा हेतू अपमान करणं नसतो, आपल्यावर ओरडणं, रागावणं नसतो, तर सुधारणा व्हावी हा असतो. आपल्या माणसांनी आयुष्यात यशस्वी व्हावं, चुका टाळाव्यात आणि योग्य मार्गावर राहावं यासाठी त्या कधीकधी कठोर भूमिका देखील घेताना दिसतील. म्हणूनच मकर राशीचा राग दिसतो, पण त्यामागची काळजी अनेकदा लोकांच्या लक्षातच येत नाही. यानंतर 4थ्या क्रमांकावर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या माणसांबद्दल विशेष जिव्हाळा असतो, मात्र त्यांना चुकीच्या गोष्टी सहन होत नाहीत. एखादा मित्र चुकीचा निर्णय घेत असेल किंवा कुटुंबातील व्यक्ती स्वतःचं नुकसान करून घेत असेल तर सिंह राशीची व्यक्ती शांत बसत नाही. ती थेट मुद्द्यावर बोलते, कधीकधी कठोर शब्दही वापरते. त्यामुळे अनेकांना त्या व्यक्तीचा रागच दिसतो, पण वास्तवात इथं तुम्हाला कळेल त्यामागे एक भावना असते, माझ्या माणसाचं वाईट होऊ नये ही. त्यांच्या बोलण्याची पद्धत कठोर असली तरी मनात मात्र आपुलकी आणि संरक्षणाची भावनाच असते. यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्ती बारकाईने निरीक्षण करण्यात पटाईत असतात. त्यांना छोट्यातली छोटी चूकही पटकन दिसते आणि कळते. त्यामुळे त्या वारंवार सूचना देतात, चुका दाखवतात आणि गोष्टी अधिक चांगल्या कशा होतील याचा विचार करत असतात. अनेकांना हे सतत टीका केल्यासारखं वाटू शकतं, पण त्यांच्या मनात नकारात्मक भावना मुळीच नसते. उलट समोरच्या व्यक्तीमध्ये क्षमता आहे आणि ती आणखी चांगलं काम करू शकते अशी त्यांची श्रद्धा असते, म्हणूनच समजून सांगतात आणि त्या चुका दुर्लक्षित करत नाहीत ते लोक. त्यांचा राग किंवा नाराजी ही अनेकदा अपेक्षेतून आणि काळजीतूनही आलेली असते. त्यामुळे कन्या राशीला समजून घ्यावे. यानंतर 2ऱ्या क्रमांकावर असणारी राशी मेष राशी. मेष राशीचा राग सर्व परिचित आहे. या राशीच्या व्यक्तींना पटकन राग येऊ शकतो, पण त्याच वेगाने तो शांतही होतो. त्यांच्या मनात एखादी गोष्ट खटकली तर ती मनात ठेवत नाहीत. त्या स्पष्टपणे बोलतात आणि त्यामुळे समोरच्याला त्या रागीट वाटू शकतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही घेण्यासारखी आहे. मेष राशीच्या व्यक्ती अनेकदा मनात आकस धरून ठेवत नाहीत. संकटाच्या काळात मदतीला धावून येणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा सर्वप्रथम समावेश आहे. त्यामुळे त्यांचा राग दिसतो, पण त्यामागचं मन, प्रेमाची भावना अनेकदा लोकांना दिसत नाही. सर्वात प्रथम येणारी राशी म्हणजे वृश्चिक राशी. या यादीतील 1ल्या क्रमांकाची वृश्चिक राशी. या राशीच्या व्यक्ती नात्यांना खूप महत्त्व देतात. त्या सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा एखादी व्यक्ती त्यांच्या मनात जागा मिळवली की ती नाती त्या मनापासून जपतात. त्यामुळे जेव्हा त्यांना वाटतं की समोरची व्यक्ती स्वतःचं नुकसान करून घेत आहे, काहीतरी चुकत आहे, नात्यांची किंमत ठेवत नाही किंवा चुकीच्या मार्गावर जात आहे, तेव्हा त्यांचा राग खूप तीव्र दिसू शकतो. अनेकदा लोक याच गोष्टींमुळे त्यांना कठोर आणि चुकीचे समजतात, पण अनेक वेळा त्या रागामागे दुखावलेलं मन, अपेक्षा आणि काळजी दडलेली असते. ज्या व्यक्तीबद्दल काहीच वाटत नाही तिच्यासाठी कोणी इतकं भावनिक का कसं होईल हे लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, राग नेहमीच वाईट असतो असं नाही. काही वेळा तो काळजीतून जन्माला येतो, काही वेळा जबाबदारीतून, तर काही वेळा प्रेमातून. म्हणून एखादी व्यक्ती आपल्यावर रागावली तर तिच्या शब्दांपेक्षा तिच्या हेतूकडेही पाहायला हवं. कदाचित आपल्याला दिसणाऱ्या रागामागे प्रेमाचा एक मोठा सागर दडलेला असू शकतो, जो आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं असतं. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा,
तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिचा राग सगळ्यांना दिसतो पण प्रेम फार कमी लोकांना दिसतं? आणि या 5 राशींमध्ये तुमची रास किंवा त्या व्यक्तीची आहे का? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राशींच्या स्वभावाशी संबंधित व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबामध्ये आनंदी राहा. धन्यवाद.